नमस्कार. रामकृष्ण हरी. तर सर्वात प्रथम आहे ना सगळ्यांच्या एकदा मनापासून परत एकदा धन्यवाद. कारण की झालं काय, आता काल परवाचा आपण जो काही यूट्यूबला व्हिडिओ सोडला होता ना, त्याला बरेचसे एक फीडबॅक कॉल ज्याला आपण म्हणतो नाही का, ज्यांना ज्यांना तो व्हिडिओ आवडला आहे त्यांचा मला डायरेक्टली कॉल येणं किंवा मेसेज येणं, त्याच्यासाठी कमेंट येणं आणि आपलं जे काय बोलणं आहे ते सरळ सोप्या भाषेत माझं तुम्हाला मांडण्याचा आतापर्यंत प्रयत्न आहे आणि ते तुमच्या मनाला टच कुठंतरी होतं आहे आणि एक कुठंतरी तुमचा माझ्यासाठी फीडबॅक येतं आहे. तो पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक महत्त्वाची एक प्रेरणा ठरते आणि खरंच असं तुमचा मला सपोर्ट असू द्या. आणि सबस्क्रायबर संख्या पण आपले 1-2-3 दिवसात 10-15 वाढून गेले नाही का. म्हणजे या गोष्टी जोक नाही, यूट्यूबवर येणं एखाद्या गावाकडच्या पोरांनी आणि कुठंतरी स्वतःचा कंटेंट बनवणं. आता बॅकग्राऊंडला काय रूम वगैरे नाही आहे, जे काय ॲज इट इज आहे नेचर आपलं इथलं गावाकडचं जे काय जे ॲज इट इज वातावरण ते दाखवण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न असतो. परत वेळात वेळ धावपळीच्या वेळातून वेळ काढणं आणि मग शूटिंग करणं, त्याला एडिटिंग करणं, अपलोडिंग करणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामागं बरेचसे कष्ट आहे. पण ज्यावेळेस तुमचा फीडबॅक येतो ना, तर ह्या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या केलेल्या कष्टाचा सार झाल्यासारखं कुठंतरी वाटतं. आणि धन्यवाद सगळ्यात सर्वांना परत एकदा. आणि असंच मनापासून सपोर्ट असू द्या, तुमचं प्रेम माझ्यासोबत असू द्या. खूप समाधान वाटतं नाही का लाख मोलाचं. कारण की कुठंतरी बोलण्याची भावना व्यक्त, कुठंतरी ही डेअरिंग मनात तुमच्यासमोर बोलण्याची काही माझे वैयक्तिक अनुभव तुमच्यापर्यंत मांडणं म्हणजेच ही माझ्यासाठी डेअरिंग होती अगोदर. कारण कॅमेऱ्यासमोर पाठीमागं तर कोणी काही पण बोलेल, पण कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडक्यात डेअरिंगच लागते मनापासून. आणि जे काय आहे ॲज इट इज मी काय स्क्रिप्टेड वगैरे लिहिलेलं आहे आणि पाठांतरण करून तुमच्यासमोर बोलतो आहे असं काही कधी झालेलं नाही. जे काय ऑन टाईम डिलिव्हरी जी येते, ज्यावेळेस तुम्हाला काय बोलायचं आहे, जे फ्लोमध्ये बोलतो आहे तेच योग्य राहील आणि लोकांना पण ते आवडतं आहे. माझी जी काय भाषाशैली याचा स्टँडर्डनेस काय गरजेचं नाही. आज 2-3 जण मला म्हटले का तुमचं जी लँग्वेज आहे त्याच्यातच बोलत चालू, उलट चांगलं आहे. गावाकडच्या सगळ्या गोष्टी आम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतात, व्हिडिओमध्ये तुमचा कुठंतरी अनुभव आमच्या कामात येतो. तर खरंच धन्यवाद त्या मित्रमंडळीसाठी, परिवारासाठी, माझ्या फॅमिलीसाठी का कुठंतरी सपोर्ट भेटतो आहे मला. आणि एक सुरुवातीचा काळ असा होता की बाबा व्हिडिओ बरंच जरा शूट करायचं तर घरचे मला नाराज व्हायचे नाही का, काय बाबा तू कामं सोडून त्या गोष्टीला वेळ देतो, ते काय कामात येणार आहे तुझ्या. आता सुरुवातीला कुठंतरी प्रत्येकाचं तेच असतं, आईवडील असो किंवा समाज असो का, तुम्हाला ॲक्सेप्टच करत नाही जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही, नाही का. आज इंस्टावरती बरेचसे ब्लॉग लोकांना आवडायला लागले. आता रिसेंटली बनवायला लागलो एक महिना 15 दिवसापासून. पण त्याची आवड वाटायला लागली आणि कुठंतरी रोजच्या धावपळीच्या जीवनातून आता सध्या जर तसा विचार केला तर तेवढाच एक विरंगुळा राहिलेला आहे. आज काय ग्राउंड, मैदानी खेळ काय खेळायला कोणाला वेळ नाही ना. तुम्ही खेळता ना मी खेळतो. आज क्रिकेट खेळायला, व्हॉलीबॉल खेळायला, विटीदांडू खेळायला किंवा बॅट बॉल खेळायला, अशा बरेचसे जे काही कबड्डी वगैरे, खो खो वगैरे हे जे मैदानी खेळ हे संपुष्टात आले म्हणायला काय हरकत नाही. आज धावपळीच्या जीवनातून तुम्हाला फारसा काय तेवढा वेळ नाही आहे किंवा वेळ तुम्हाला आहे तर बाकीच्यांना नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते टीमसोबत खेळ वगैरे हे सगळे बंद झालेले आहे. मग आता सध्या फक्त एक मनोरंजनाचं साधन म्हणजे मोबाईल आहे. 99% माणूस मोबाईलवरती आज अवलंबलेला आहे सध्याच्या काळात. का का आज तुमच्या हातात सगळं जग आहे. हातात जग आहे म्हणण्यापेक्षा काय, का तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायला भेटतं, वाचायला भेटतं, लिहायला भेटतं. याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला. आणि याच्यातूनच माझं तरुण पिढीला कुठंतरी मनाला एक प्रोत्साहन, इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणतो आहे का, मनोबल वाढवण्याचा माझा प्रयत्न राहतो. मग माझं ते प्रत्येक व्हिडिओत कंटेंटमध्ये माझं तेच सांगत आलेलं आहे आतापर्यंत. काहीतरी नक्कीच तुम्हाला घेण्यासारखं माझ्या व्हिडिओत असणार आहे. जेणेकरून व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत बघत चाला. फक्त व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमच्या मनाला रिग्रेटच वाटणार नाही का आपण ह्या व्हिडिओसाठी वेळ आपला व्यर्थ गेला आहे भाऊ. का कुठंतरी माझ्या वैयक्तिक आयुष्याचे त्याच्यात मी अनुभव खऱ्याखुऱ्या रीतीचे जे काही माझ्यासोबत घडलेले प्रसंग आहे माझा तुमच्यापर्यंत मांडण्याचा, माझ्या भाषेत मांडण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न असतो. काही गोष्टी नाही समजल्या तर विचारत चाला, कॉल करत चाला आणि असाच फीडबॅक तुमचा मला देत चाला, जेणेकरून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन वाढत चालतं नाही का. आधी कुठंतरी कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हटल्यावर मला वेगळ्या प्रकारची भीती राहायची नाही का. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा केला बा, कोणी नाराज झालं किंवा आपल्याकडून काही चुकीचा मुद्दा नको जायला. पण काय ना, लोकांना जे काय आवडतं आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्ता एक काल परवा आपले वायगावचे हिवाळे बंधू आहे, त्यांचं मला इंस्टावरती त्या व्हिडिओची एक टाकलं, थंबनेल टाकलेली ती मी इंस्टावर स्टोरीला. त्यांची मला कमेंट होती की म्हणे दादा पूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणे मी आणि एक नंबर वाटला म्हणे. आणि त्यांनी त्याच्यात एक वाक्य नोटीस केलं, बोलता बोलता मी बोलून गेलो का, स्वतःला देणाऱ्याच्या यादीत तुमचं नाव असू द्या, घेणाऱ्याच्या नाही. त्यांना ती गोष्ट, ती ओळ खूप आवडली. त्याच्यानंतर आमचे मॅनेजर साहेब आहे, रोहन साहेब खिरे, आपल्या प्लांटवरती कर्मचारी, तर त्यांनी भरपूर गोष्टी त्या नोटीस केल्या नाही का. मग बोलण्याच्या ओघात जे काय चांगले मुद्दे घ्यायचं काय शेवटी हे तुमच्यावर आहे. आज मी बोलण्याच्या ओघात
10 वाक्यापैकी एखादं वाक्य कदाचित चुकीचं येऊ शकतं, पण त्या 10 वाक्यापैकी 9 वाक्य जरा बरोबर आहे. त्याच्यातले 1-2 गोष्टी जर तुम्ही प्लस पॉईंट तुमच्या मनाने आकलन करून जर घेता येतं, ती माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. आणि कुठंतरी नक्कीच तुम्हाला त्याचा आयुष्यात, आपल्या भावी आयुष्यात फायदाच होणार. तर आज आपण आता एक सराउंडिंग जी चर्चा केली, एक सरासरी चर्चा, व्हिडिओसाठी माझ्या घरच्यांचा काही सपोर्ट मला आधी नव्हता आणि आता सपोर्ट असा आहे या गोष्टीमुळे का कुठं गेल्याच्यानंतर नाही का, पाहुण्यारावळ्यात गेल्याच्यानंतर त्यांना आज कुठंतरी सांगितलं आता नाही का, साईनाथ व्हिडिओ एकदम व्यवस्थित बनवतो, छान राहते त्याचे व्हिडिओ, आम्हाला आवडतात बुवा. तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटतं आणि ते घरी आल्याच्यानंतर मला सांगतात, ते पाहुणे तू असंच सांगत होते, तसंच सांगत होते. आज ह्या ज्या गोष्टी, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असेल, आजूबाजूच्या लोकांचा, माझ्या परिसरातला किंवा गावकऱ्यांचा किंवा फॅमिलीचा स्वतःचा, तर आज माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आणि शेवटी कसं राहतं ना, शेवटी सुरुवातीच्या काळात आहे ना, संघर्षाच्या काळात आहे ना, तुमचं यश दिसेपर्यंत आहे ना, लोकांना कुठेतरी मनात शंका कुशंका असती. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या इम्प्रूव्हमेंट व्हायला लागल्यात, आज माझी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची थोडी हळूहळू हिंमत होती. कधी माईक पकडलेलं नव्हतं मी हातात शाळेत असताना, आणि आजही माईक पकडायला मला भीती वाटते. आता सेपरेट एकटा आहे मी, कॅमेरा स्टँड वगैरे, गिम्बल वगैरे ठेवलेलं आहे समोर आणि शूटिंग चालू आहे. पण हळूहळू या गोष्टीतून मी बाहेर पडून स्वतःला ॲटोमॅटिक ती ट्रीटमेंट मिळणार आहे का तुम्ही काय बोलायला पाहिजे, तुमची लँग्वेज कशी पाहिजे एकदम. तर काही चुका असतील, काही सुधारण्यासारख्या गोष्टी असतील तर मला नक्की कळवत चाला. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खरंच लाख मोलाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही नवीन व्हिडिओ बघताय त्यांनी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलचं नाव मिस्टर साईनाथ चौथे ठेवलेलं आहे का मला माझी स्वतःची ओळख बनवायची, त्याच्या आधारावरती मी आजपर्यंत जगलेलोच नाही. त्याच्यामुळे स्वतःचं नाव मला मोठं करायचं आहे आणि या नावातूनच काहीतरी तरुण पिढीला, ज्या काही येणाऱ्या समाजाला, ज्या काही व्यवसायात उतरणारे तरुण पोरं आहेत, त्यांना काहीतरी नक्की 2 गोष्टी घेता येईल मनापासून. सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे. आणि हा जो उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून जे काही व्हिडिओ बनवतो आहे, त्याला तुमचा सपोर्ट असाच असू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला, जेणेकरून कधी कधी असा बोलण्याच्या ओघात असा पार्ट असतो की तो व्हिडिओच्या शेवटी सांगितला जातो, नाही का, स्क्रिप्टेड नाही किंवा पाठांतर नाही. त्याच्यामुळे काय होतं, जसं जसं आयडिया येईल, जसं बोलता येईल चालूमध्ये, तसं माझा बोलण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चाला. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला आपल्या साईनाथ चौथे आय डीला फॉलो करा. तुम्हाला रील पण बघायला भेटणार आहे, ब्लॉग पण भेटणार आहे.